चला आज आपण बनवूया सोयाबीन पुलाव झटपट असा आणि खूप कमी सामानात जे आपल्या घरात आहे त्याच्यात झटपट असं बनवूया। तर सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी आपण इथे याला सोया चंक्स या तर सोया वडी पण बोलतात 1.5 कप घेतले आणि याला 10-15 मिनिटं आधी पाण्यात व्यवस्थित याला भिजून देऊया। तोपर्यंत आपण इकडे ना 1.5 वाटी घेतले सोयाबीन, तर इथे 2 वाटी मी घेते तांदूळ, बासमती तांदूळ घेतले। आता याला स्वच्छ धुवून आपण ना अर्धा तास पाण्यात भिजत ठेवूया। तोपर्यंत आपल्या भाज्या मॅरिनेट करून घेऊया। तर भाज्यांमध्ये इथे मी 1 बटाटा घेतला आहे आणि असा कट करून घेतला व्यवस्थित, याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। 1 गाजर घेतले, गाजर पण असं मोठं थोडं कट केले। आता सोयाबीन आपण पाण्यातून काढून छानपैकी पिळून ना याच्यामध्ये टाकायची, पाणी नाही ठेवायचं अजिबात, व्यवस्थित पिळून घ्या। आता याच्यात आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घ्या याच्यामध्ये, तर मी घरात जे आहे त्याच्यातच बनवून दाखवते तुम्हाला। 1 चम्मच हळद टाकायची, 1 चम्मच मी इथे लाल मिरची पावडर टाकली, तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीला खूप छान लागते ही पुलाव, एकदम टेस्टी होतो। 1 चम्मच आपण टाकू इथे बिर्याणी मसाला वापरला मी, तुम्ही इथे गरम मसाला टाकला तरी चालेल। मी रेडीमेडवाला बिर्याणी मसाला घेतला आहे। आणि 1 वाटी आपल्याला टाकायची इथे फ्रेश दही, तर दही आंबट नाही म्हणून मी 1 वाटी भरून घेतले। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघा व्यवस्थित मिक्स झाले ना, तर आपण याला अर्ध्या तासासाठी झाकून साईडला ठेवूया। आता इकडे आपण एक टोप घेतला, याच्यामध्ये टाकले 2 चम्मच तेल। आता त्याच्यात 2-3 तेजपत्त्याची पानं टाकलेत, 1 चम्मच टाकले जिरे आणि अद्रक लसूण मी कुटून घेतलाय ते टाकायचं आपल्याला। अद्रक लसूण 1 मिनिट छान परतून घ्यायचा तेलामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे कांदे टाकायचे तर, आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा मस्त। कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण टाकू इथे 2 टमाटे, मीडियम साईजचे होते 2 टमाटे घेतले आणि छान याला पण सॉफ्ट करून घेऊया तेलामध्ये। आता इकडे आपण जे तांदूळ भिजायला घातले होते ना, ते अर्धा तास झाले, आता आपण चाळणीत काढून घेऊया, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी नितळून जाईल। तर आपण चाळणीत काढून घेतले तांदूळ। एवढे टमाटा कांदा आपलं छानपैकी असं फ्राय झालं आहे तेलामध्ये। आता आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या याच्यामध्ये टाकायच्या। आता 4-5 मिनिटं आपल्याला भाजी याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे याच्यातलं दह्यात पाणी सुटेल ना ते पण आटेल आणि व्यवस्थित असे फ्राय झाल्या का छान लागतील। 4-5 मिनिटं तरी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हे 4-5 मिनिटं झाले, आपल्या भाज्या मस्त फ्राय झाल्यात। आता आपण जे तांदूळ काढले होते ना ते टाकायचे, तर हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आणि आपण जेवढे तांदूळ घेतलेत ना, तर 2 वाट्या घेतली होती आपण, तर आपण फक्त 3 वाट्या इथे गरम पाणी टाकले, जास्त पाणी नाही टाकायचं। 3च वाट्या पाणी टाकले मी, किती वाटीने मेजरमेंट घेतलं का भात छान असं होईन आपला। आता याला छान उकळी येऊन देऊया। बघा 5 मिनिटं उकळी येऊन दिली फास्ट गॅसवर। त्यानंतर आता आपण झाकून ठेवूया स्लो गॅसवर 5 मिनिटासाठी, म्हणजे आपला पुलाव लगेच तयार होईल। स्लो गॅसवरच ठेवला 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करूया। हे बघा आपला पुलाव एकदम मस्त असा तयार झाला आहे आणि मस्त स्मेल खूप छान सुटला आहे। तर आपण गॅस बंद करूया, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपला झटपट असा सोयाबीन पुलाव, एकदम मस्त झाला आहे। हे पहा एकदम झटपट असा आपला सोयाबीन पुलाव तयार आहे।
तुम्हाला माझा हा सोयाबीनचा पुलावचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.